की प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट ही अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे, कमी वेळामध्ये ती तुम्हाला रिच बनवू शकते, श्रीमंत बनवू शकते. हे खरंच असं आहे का? आणि पेशन्स ठेवूनच तुम्ही प्रॉपर्टीमध्ये म्हणजे वेल तुम्ही बनवू शकता. असा काही शॉर्टकट गेम नाही आहे हा पेशन्सचा गेम आहे. आणि कारण मिहान आणि समृद्धी सर्कलच्या मधातला जो गॅप आहे हा सर्वात जास्त उभारणारा एरिया जर असेल नागपुरात तर हा सर्वात जास्त एरिया ग्रो करणार आहे 5 वर्षात. पण कसं हे पूर्ण इंडियाचं सेंटर आहे. म्हणजे तुम्ही ईस्ट असो, साऊथ असो, वेस्ट असो, नॉर्थ, तुम्ही कुठे जा तर तुम्हाला नागपूरवरूनच जायला. नागपूर राज्याची उपराजधानी, पण अचानक नागपूरमध्ये खूप मोठे मोठे प्रोजेक्ट येऊ लागले आणि पुढील 10 वर्षामध्ये रिअल इस्टेटमध्ये देशामध्ये सगळ्यात जास्त रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जर कोणतं शहर देणार असेल तर ते नागपूर असेल. पण नागपूरमध्ये कुठल्या टॉप लोकेशनला तुमचे पैसे पुढील 4-5 वर्षामध्ये 3-4 पट होऊ शकतात. प्री लॉन्च प्रोजेक्ट, कमर्शियल डील्स, प्लॉट इन्व्हेस्टमेंट, बिल्डर ऑफर, याचं खरंच वेल्थ मॅनेजमेंट सोबत कसं रिलेशन आहे? प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट खरंच श्रीमंतीचा शॉर्टकट आहे का? या सगळ्या विषयावरती बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत नितीन दारुटकर, जे रिअल इस्टेटमध्ये मागच्या 20 वर्षांपासून प्लॉट, फ्लॅट, कमर्शियल या सगळ्या गोष्टींमध्ये काम करतायत. आता रिअल इस्टेटमध्ये काही लोक असं की इमोशनल होतात सर घ्यायच्या वेळी, की कोणती प्रॉपर्टी घेताना लोनवर घ्या. रेंट भरण्यापेक्षा EMI भरलेलं कधी चांगलं असतं. जर एखादी प्रॉपर्टी प्लॉट मला घ्यायचं आहे, आजूबाजूला काय काय गोष्टी पाहायला पाहिजे? कारण ही वेळ आता थांबण्याची नाही आहे. ही वेळ आता इन्व्हेस्टमेंट करून थांबण्याची आहे. नितीन सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं बोल मराठी या युट्यूब पॉडकास्टमध्ये. नमस्कार दादा. मला सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडून समजून घ्यायचं आहे, आज खूप लोक म्हणतात की प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट ही अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे, कमी वेळामध्ये ती तुम्हाला रिच बनवू शकते, श्रीमंत बनवू शकते. हे खरंच असं आहे का? कमी वेळात बनवू शकते असं काही नाही, पण तेवढं प्रॉपर्टीमध्ये तुमचं इन्व्हेस्टमेंट असलं पाहिजे. बर तेव्हा तुम्ही त्याला करू शकता. पण राईट टाइम एंट्री घेणे आणि त्यात पेशन्स ठेवणे, तेव्हा तुमच्याकडे गेम बनू शकतो तो. तुम्ही जर म्हणाल की मी आज इन्व्हेस्ट केले आणि उद्या बनले, असा काही मॅजिक होत नाही. याच्यासाठी तुम्हाला खूप पेशन्स ठेवावं लागतात आणि पेशन्स ठेवूनच तुम्ही प्रॉपर्टीमध्ये म्हणजे वेल तुम्ही बनवू शकता. असा काही शॉर्टकट गेम नाही आहे हा पेशन्सचा गेम आहे. जर मी तुम्हाला म्हटलं की माझ्याकडे आता एक 10-15 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे, रक्कम आहे, तेवढी मला इन्व्हेस्ट करायची आहे, तर तुम्ही मला काय सजेस्ट कराल? रिअल इस्टेटमध्ये कोणत्या याच्यामध्ये मी इन्व्हेस्ट करायला पाहिजे? सर बघा, ज्या पद्धतीनं नागपूर आता ग्रोथ होत आहे, तर मला वाटते तुम्ही प्लॉटमध्ये वर्धा रोडला ऑलमोस्ट सर्वच, वर्धा रोड आहे, काटोल रोड आहे, उमरेड रोड आहे, ऑलमोस्ट सर्वच एरिया डेव्हलप आहे. पण शॉर्ट टाईममध्ये जर इन्व्हेस्ट करायचे असेल तर मी तुम्हाला प्रेफर वर्धा रोड करेल, की तुम्ही वर्धा रोडला या आणि तुमचं जे काही इन्व्हेस्टमेंट आहे ते करा. म्हणजे तुम्ही शॉर्ट वेचात कमी वेळात जास्तीत जास्त तुम्ही तिथं वेल्थ क्रिएट करू शकता. तुम्ही नागपूरच का म्हणताय? आता दुसरे सिटीज आहेत, पुणे आहे, मुंबई आहे, आपलं संभाजीनगर आहे, तर भरपूर सारे सिटीज आहेत, नाशिक आहे, तिथे चांगली इन्व्हेस्टमेंट होऊ शकते. नागपूर का? बघा सर, नागपूर असं इन्व्हेस्टमेंट आता हब बनलेलं आहे. पुण्यामध्ये, मुंबईमध्ये जे व्हायचं होतं ते झालं आता. कारण आपल्याकडे जे आता इन्व्हेस्टमेंट आहे, कमी पैशात जास्त वेल्थ क्रिएट करायची, हे आता नागपूरमध्ये चान्सेस आहेत 2030 पर्यंत. ह्याच्यानंतर की नागपूरच्या प्रॉपर्टी इतक्या महाग होणार आहे, कारण ऑलरेडी मोठ्या मोठ्या कंपनीजनी त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. कुठल्या कुठल्या कंपन्या आल्या आता? कल्पतरू आहे, लोकमत आहे, अभिनंदन ग्रुप आहे, त्याच्यानंतर गोदरेज आहे, टाटा आहे. टाटाची इन्व्हेस्टमेंट आली? हा, टाटा रियाल्टीचं पण आलेलं आहे, लेआउटमध्ये आले ते. तर गोदरेज लेआउटमध्ये सुद्धा आले नागपूरला. त्याच्यानंतर अभिनंदन मोठं इन्व्हेस्टमेंट, अडानी ग्रुपनं सुद्धा खूप मोठं इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे आणि हे सर्व समृद्धी सर्कलच्या जवळपास आहे. आणि कारण मिहान आणि समृद्धी सर्कलच्या मधातला जो गॅप आहे हा सर्वात जास्त उभारणारा एरिया जर असेल नागपुरात तर हा सर्वात जास्त एरिया ग्रो करणार आहे 5 वर्षात. कारण आज तिथे 5,000 स्क्वेअर फीट पासून रेट आहे. 2030 पर्यंत कितीपर्यंत जाईल? मला वाटते 2030 पर्यंत एक 15,000 ते 20,000चं एक्सेप्टेशन तर करायलाच आहे. 3 to 4x जास्त जाईल. कारण आता इतकं फास्ट नागपूर डेव्हलपमेंट होऊन आलं का ज्याची काही हद नाही. म्हणजे आता नवीन 3 सुपर एक्सप्रेसवे आले. एक आलं जसं नागपूर समृद्धी महामार्ग झालं, एक नागपूर गोवा शक्तीपीठ हा सुद्धा आता डिक्लेअर झालेला आहे. त्याच्यानंतर नागपूरपासून हैदराबाद हा पण एक डिक्लेअर झाला. एक नागपूर गडचिरोली, नागपूर गोंदिया हे सुद्धा सुपर एक्सप्रेसला कनेक्ट होत आहे. तर ऑलमोस्ट, आणि नागपूर कसं हे पूर्ण इंडियाचं सेंटर आहे. म्हणजे तुम्ही ईस्ट असो, साऊथ असो, वेस्ट असो, नॉर्थ, तुम्ही कुठे जा तर तुम्हाला नागपूरवरूनच जायला आणि तेवढं डिस्टन्स पडेल. समजा मला दिल्लीला जायचं आहे किंवा चेन्नईला जायचं आहे तर दोघांचं डिस्टन्स ऑलमोस्ट सेम आहे.
तर म्हणून आमचं एक म्हणणं आहे की माझ्या दृष्टिकोनातून जर मला विचारलं तर मी तर पण नागपूर चांगली सिटी आहे आणि खूप ग्रोईंग आहे आणि येणाऱ्या 2030मध्ये खूप जास्त म्हणजे तुम्ही आज जे इन्व्हेस्टमेंट केलं 3 to 4x तुम्ही पकडून चाला. ओके, ग्रेट. मला एक पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आजकाल आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी मल्टिपल प्लॅटफॉर्म्स किंवा मल्टिपल गोष्टीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो, जसं की फ्लॅट आहे, प्लॉट आहे, शॉप्स आहेत, कमर्शियल गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो. सगळ्यात बेस्ट इन्व्हेस्टमेंट कशामध्ये असते बरं? सर प्रत्येकाचं वेगवेगळे व्ह्यू असतात. बरं. जर कोणी फर्स्ट बायर असेल तर माझं सजेशन त्याला एक राहील का बाबा तू प्लॉटमध्ये इन्व्हेस्ट कर, ओपन प्लॉटमध्ये. ओपन प्लॉटमध्ये कमी वेळात त्याचा जास्त ग्रो होऊ शकतो कारण त्याच्यात रिस्क कमी असते. बरं. हां, आणि एक छोटासा डाऊन पेमेंट समजा 20 लाखाचा 30 लाखाचा जरी प्लॉट घेतला त्याने तर एक 5-10 लाख रुपये 10-20% त्यांनी जर लोन म्हणजे डाऊन पेमेंट केला, बाकी 80% तर त्याला बँक देऊन आले आहे की नाही. एक होम लोन आता आहेच का 8.5-9% त्याला व्याजाने बँक इयरली प्लॉटसाठी देतात ना. प्लॉट P+C म्हणून लोन देतात. कोणती बँक देते? प्लॉट परचेस आणि कन्स्ट्रक्शनसाठी लोन देतात. ओके. हां, असं काही नाही की फ्लॅटसाठी देता म्हणून. प्लॉटसाठी पण आता सर्व बँकांनी चालू केलेलं आहे. पहिले नव्हतं, पण कोरोनानंतर ऑलमोस्ट चालू केलेलं आहे सर्व बँकांनी आणि नागपूरमध्ये खूप घेतात लोक. बरं. चांगलं इन्व्हेस्टमेंट आहे, बँकेलाही चांगला धंदा मिळतो आणि क्लायंटला कसं आहे सर, समजा 20-30 लाख म्हणजे त्यांनी 20% भरले, त्याची रिस्क लो होऊन जाते ना सर. फ्लॅटमध्ये काय होते, एक तर त्याला काय मेंटेनन्स आणि काही कालांतराने फ्लॅटची व्हॅल्यू जी आहे ती कमी होऊन जाते आणि याची व्हॅल्यू वाढणारच आहे की नाही. कारण प्लॉट हे लिमिटेड आहे, फ्लॅट तर बनतच जाते पण प्लॉटचा जो एरिया आहे तो लिमिटेड आहे सर. बरोबर. तर माझं सजेशन राहील की प्लॉटमध्ये इन्व्हेस्ट करा, तर तुम्हाला 2030पर्यंत 3 to 4x तुम्ही कव्हर करून टाकाल आणि चांगली वेल तुम्ही कमर्शियलमध्ये. कमर्शियल सर, जर कमर्शियल मी सजेस्ट याच्यासाठी म्हणजे जास्त प्रेफर नाही करत की इन्व्हेस्टमेंट मोठी असते सर. एक छोट्या बाहेरने जर घ्यायला पाहिजे तर मी प्लॉटमध्ये जाईल आणि एखादी चांगला जर मोठा त्याला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर त्याने कमर्शियल प्रॉपर्टीजमध्ये पण करता येईल त्याला. कारण आज नागपूरमध्ये पुन्हा DP प्लॅन तयार झाले, तर त्याच्या DPमध्ये 18 मीटर 36 मीटर रोड, तर तुम्ही मिहानमध्ये पण करू शकता. ते खूप कमर्शियल ऑपॉर्च्युनिटी आहे. वर्धा रोड पण आहे. कमर्शियल प्रॉपर्टीमध्ये पण चांगलं रेंट येते सर. तर माझं सजेशन कमर्शियल प्रॉपर्टीला सुद्धा करू शकता तुम्ही. बरं. तुम्हाला काय वाटतं की रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करताना लोक कोणत्या मोठ्या चुका करतात? आता रिअल इस्टेटमध्ये काही लोक असे की इमोशनल होतात सर घ्यायच्या वेळी. इमोशनल म्हणजे जसं आता कोणाची रिलेटिव्ह, आता नागपुरात तर असं झालं की प्रत्येक घरी एक एजंट तयार झालेला आहे. असा एक प्रकार आता नागपुरात आहे. तर ते माझे काका आहे, ते माझे मामा आहे, तर त्यांनी म्हटलं का बा घेऊन टाक, तर मी काही नाही बघत, तू आला ना झाला, मग मी प्लॉट घेतला. मग ते रॉंग लोकेशन असो किंवा मग कोणी दूर घेतात, कोणी रेट बघून घेतात, कोणी तुम्हाला बघून घेतात. ते इमोशनल नाही व्हायला पाहिजे. कारण प्रॉपर्टी घेताना मला वाटते की आपण त्याच्याकडे नाही बघता एजंटकडे, आपण बिल्डर बघायला पाहिजे, लोकेशन बघायला पाहिजे, त्याचा सर्च रिपोर्ट बघायला पाहिजे, रेरा बघायला पाहिजे. या सर्व गोष्टीचं ओव्हरऑल आणि घाईनी न करता सोच विचार करून त्यांनी कस्टमरने डिसिजन घ्यावा. तो आला म्हणून मी प्लॉट घेतला. खूप सारा नागपुरात प्रकार चालू आहे. बरोबर. तो सगळ्यात मोठी चूक तुम्ही सांगितली की इमोशनल नाही व्हायला पाहिजे. इमोशनल नाही व्हायचं, बिझनेस करत आहे. बरोबर. इमोशनल करून इन्व्हेस्टमेंट नाही करायची. तो आला म्हणून मी घेतला असं नाही. तुम्ही सर्व पहा ना. जसं रेरा म्हणते की प्रॉपर्टीचे सर्च करतो, तर माझं एक सजेशन राहील की प्रॉपर्टी घ्यायच्या व्यक्ती ज्या व्यक्तीकडून तुम्ही प्रॉपर्टी घेऊन आला त्याचं पण तुम्ही हिस्ट्री बघा. बरोबर. कारण रेरा त्याची हिस्ट्री नाही बघत, रेरा प्रॉपर्टीची हिस्ट्री बघते. पण तुम्ही तर त्याची हिस्ट्री बघू शकता ना. तो कुठं राहते, काय करते, त्याचा मागचं बॅकग्राऊंड काय आहे हे तर बघू शकता ना. त्यांनी अजून कुठे लेआउट केले, त्यांना सोयी भेटल्या का, त्यांना डेव्हलप झाले का, ह्या तर बघू शकता ना. रेरा हे थोडी पाहते, रेरा फक्त प्रॉपर्टीचे कागद पाहते. पण ॲज अ वुमेन बिईंग तुम्ही त्याचा व्यवहार बघू शकता, त्याचा ऑफिस बघू शकता, तो काय करतो, कसं करतो, ह्या सर्व गोष्टी तुम्ही बघायला पाहिजे. आणि मग इमोशनल न होता एक चांगलं डिसिजन घेऊन तुम्ही करायला पाहिजे. पण त्या डिसिजनला वेळ नको. तुम्ही म्हणाल का मी 3 महिने विचार करून सांगतो, तो नाही. जे 3 महिने तो 3 दिवसात कर आणि मग इन्व्हेस्टमेंट कर. कारण याच्यात प्रॉपर्टीमध्ये एक दिवस सर खूप महत्त्वाचा आहे. कारण एक दिवस जर तुम्ही लेट झाले तर मला वाटते का लाखो रुपयाचं नुकसान होतं. वेळ न करता चांगल्या कमी वेळात चांगलं डिसिजन घ्या. बरं. मला एक तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही मगाशी म्हटलात
की वेळ न करता आपल्याला घ्यायला पाहिजे. हो. पण या कमी टायमामध्ये जर मी सपोज वेळ नाही दिला तर मी काय काय गोष्टी सर्च करायला पाहिजेत, आणि जर वेळ नसेल तर मी सर्च कसं करणार? आपल्याला प्रॉपर्टीची सर्च करावं लागतं, त्या समोरच्या व्यक्तीबद्दलही सर्च करावं लागतं, भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला सर्च करावं लागतं, मग याला तर वेळ जाणारच आहे. बघा असं आहे की कोणती प्रॉपर्टी घेताना लोनवर घ्या. लोनवर घेण्याचं काय होते की तुमचं मागचं जे लिगल जे डिपार्टमेंट आहे ते बँकेचं हेडॅक होऊन जाते. कारण लोन तुम्ही देऊन आले 20%, बँक देत आहे 80%, तर टेन्शन त्याला जास्त आहे. तुम्ही काय बघा ना, आम्ही खूप सारे क्लायंटला आम्ही पेपर दाखवतो तर समजत काहीच नाही त्यांना, ते फक्त पानं पलटवतात, ओ यस ओके आहे म्हणतात. बरोबर. पण बँक तसं नाही, बँक इमोशनल नाही होत. बँक खूप शार्प माइंडेड आहे. बँकचा पूर्ण पॅनल असते. तर त्याच्यामुळे आम्ही क्लायंटला हेच म्हणतो, बाबा तू 20% दे, 80% तू बँकेकडून घे, ज्याच्याकडे तुझ्याकडे पैसा पण आहे 50% घे, पण लोन घे. काय होते, लोन घेतल्याने लिगल टायटल क्लिअर हे पूर्ण टेन्शन खतम होऊन जाते क्लायंटचं. तर माझं सजेशन आहे की प्रॉपर्टी तुम्ही लोनवरच घ्या. बरोबर. माझं हे सजेशन राहील प्रत्येक क्लायंटला की तुम्ही लोनवर घ्या. बँक लोनचं इंटरेस्ट रेट काय असतात बरं? आता सर कोरोनानंतर पहिले तर 6.5% होतं, आता एक बेसिक 8.5% प्लॉटसाठी. हा, प्लॉट परचेस किंवा होम लोनच आहे. ते पण लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी लॅप नाही होत, होम लोनच होतो ते पण. कारण ते होम लोनच काउंट केल्या जाते. त्याच्यामध्ये तुम्हाला टॅक्स बेनिफिट पण भेटते, एक रेट ऑफ इंटरेस्ट पण कमी येतो, आहे की नाही. आणि त्याच्यात लो मेंटेनन्स असते, रिस्क झिरो कमी असते. प्लॉटमध्ये रिस्क कमी असते ना. बरोबर. ते दिवाल हे झालं तसं काहीच नाही आहे. ओपन प्लॉट आपलं आजकाल सेफ्टी राहते बस. बरोबर. परंतु आपण आजकाल खूप साऱ्या बातम्या अशा पाहतो की घरांवरती कारवाई होते, त्याची कारवाई, ते घर जे आहे ते तोडण्यात येतं, नगरपालिकेकडून महानगरपालिकेकडून कारवाई होते, अधिकारी येतात, लोकांना घरातून बाहेर काढतात. तर या कारवाई नेमक्या कोणावरती होतात, कसं काय कस्टमर अडकला होतो? याच्यामध्ये जे शॅन्शन लेआउट नसतात, जसं नागपूरला शॅन्शन अथॉरिटी आहे, NMRD आहे, नागपूर मेट्रो रिजन जे आहे ते एक आहे. त्याच्यात जर शॅन्शन लेआउट असेल तर तुम्हाला काही त्रास होणार नाही. जर अनऑथोराईज जर असेल तर भविष्यात तुम्हाला त्रास होईल. कस्टमरनं कसं चेक केलं पाहिजे? कस्टमरने कसं आहे, आपण जेव्हा बँकेतून लोन घेतो ना, तर शॅन्शन मॅप असेल तेव्हाच तुम्हाला लोन भेटते. त्याच्याशिवाय तुम्हाला ते लोन देतच नाही. शॅन्शन मॅप असला का तुमचे 7/12 वेगळे होतात. तर त्याच्यामध्येच तुम्हाला समजून जाते का हे शॅन्शन आहे की नाही. कारण बँक विदाऊट शॅन्शन प्रॉपर्टीला लोन देत नाही. छोट्या गुंतवणूकदाराला देखील लोन मिळतं बँकेत. जर समजा मला एक 2-3 गुंठ्याचा प्लॉट घ्यायचा आहे, 2 गुंठ्याचा प्लॉट घ्यायचा, त्यालाही बँक लोन मिळतं? बिलकुल नाही. तुम्ही 1000 गुंठ्याचं जरी घेतलं, 1000 स्क्वेअर फीट, तरी त्याला लोन मिळतो. 1 गुंठ्याचा घेतला तरी पण लोन मिळतो ना, त्याला लोन मिळतं. जमीन ती देखील नाव होऊ शकते. टायटल क्लिअर पाहिजे. ओके. हा, म्हणजे त्याच्यात म्हणजे शॅन्शन अथॉरिटी जे काही असेल, टाउन प्लॅनिंग असेल, NMRD असेल, जे काही अथॉरिटी असेल, नगरपंचायत असेल, नगर परिषद असेल, जे काही शॅन्शन अथॉरिटी असेल, ते शॅन्शन अथॉरिटीचा सिक्का वगैरे तिथं टाउन प्लॅनिंगचा पूर्ण लागून राहते. आणि बँक हे सर्व चेक करतात, आणि त्या चेक झाल्यानंतर मग तो बँक लोन देतो. मग रेरा पण चेक केला जाते. आणि बँक काय करते की 50 वर्षाची सर्च रिपोर्ट काढते सर. आपण काय करतो, 1-2 वर्षाचा 7/12 पाहतो, बस झालं. पण बँक तसं नाही. बँक खूप इमोशनल नाही होत. बँक पूर्ण लिगल आणि पूर्ण जो वेळ लागतो ना बँकेला, आपण म्हणतो इतका वेळ लागतो, तो वेळ त्याच्यासाठीच लागतो की हा प्रत्येक गोष्टी ते चेक करतात. बरोबर. की आली कुठून ही प्रॉपर्टी, कशी आली, सोर्स कुठून आहे याचा, ह्या पूर्ण सोर्स पण ते विचार करून देतात. आपण काय करतो, फक्त आज मी तुमच्याकडे प्लॉट घ्यायला आलो, आम्ही तुम्हाला बघू. बँक तसं नाही. बँक तसं नाही होत. बँक पूर्ण 50 वर्षाचा सोर्स पाहते की आली कशी, कुठून आली. तर त्या पद्धतीने म्हणून मी आज सजेशन राहील की तुम्ही बँकेतूनच प्रॉपर्टी घ्यायला पाहिजे लोनवर. तर ऑलमोस्ट तुमचं टायटल क्लिअर होऊन जाते. ओके. आणि जर एखाद्याला फ्लॅटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर कुठला एरिया नागपूरमधला बेस्ट आहे? आता सर प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी राहू शकते. कोणी एअरपोर्टच्या जवळ राहते, कोणाला मेट्रो पाहिजे, कोणाला मॉल पाहिजे, कोणाला सिव्हिल एरिया पाहिजे. सर प्रत्येकाच्या बजेटनुसार करायला पाहिजे सर. कारण प्रत्येक एरियाचा वेगवेगळा बजेट आहे. आता नागपुरात 18 लाखापासून पण फ्लॅट आहे. आता प्रधानमंत्री आवास योजनेच्या काही स्कीम आहे नागपूरला, तिथे 10-12 लाखापासून पण लोक फ्लॅट देऊन म्हाडाच्या पण काही स्कीम, म्हाडाच्या आहे. तर अशा आणि 2 कोटी 4 कोटीचं पण आहे. तर कस्टमरचं काय बजेट आहे त्याच्यावर डिपेंड आहे सर. फ्लॅट तर मग तुम्हाला कुठे भेटतात, मेन आहे तुमचा बजेट. IT पार्कसाठी तुम्हाला नागपूरचं फ्युचर कसं दिसतं? नागपूरमध्ये IT कंपन्या जातात तशा पाहायला गेलं तर आहेत, पण पुढच्या 5-10 वर्षामध्ये IT साठी नागपूरचं फ्युचर तुम्हाला कसं दिसतंय?
सर आय टीसाठी आता आमच्याकडे मिहानमध्ये जर पाहिलं तर इन्फोसिस आलेला आहे, SCL आलेला आहे आणि ऑलमोस्ट कमीत कमी 10 ते 20 IT कंपन्या नागपूरला एंट्री केलेली आहे. बर. आणि मोठ्या मोठे 100 एकर 200 एकर अशा त्यांच्या IT कंपन्या आहे. आणि IT कंपन्यांचं फ्युचर जर पाहिलं तुम्ही तर नागपूरला खूप ब्राईट फ्युचर आहे सर. आणि सर्व मिहानच्या आतमध्ये आहे सेज. आणि तो मिहानचा एरिया इतका जबरदस्त म्हणजे IT कंपनीने आता आहे त्याच्या बाजूला तुम्ही आता एम्स पण बनलेला आहे. रिलायन्स डसाल्टनं पण जे चॉपर प्लेन आहे ते पण आलेलं आहे. आमच्याकडे टाटा एव्हिएशन जे आहे टाटा एव्हिएशन लिमिटेड ते पण आलेलं आहे. तर हे सर्व IT कंपनीच्या आजूबाजूलाच आलेलं आहे. तर IT कंपनीचं फ्युचर खूप जबरदस्त आहे नागपूरला. तुम्ही म्हणजे आज जर तुम्ही 2030 पर्यंत जर विचार केला तर ऑलमोस्ट इथं IT कंपन्या मला वाटतं की 100+ चालल्या जातील इतक्या म्हणजे वेगाने. पतंजली सुद्धा नागपूरला आता आलेला आहे. बरोबर. सो IT कंपन्यांचंही फ्युचर आहे खूप. प्लॉट मध्येही नागपूरमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो आपण. तिथे बँक लोनही आपल्याला इझिली अवेलेबल आहेत आणि रेसिडेन्शियल वगैरे तर आहेच आहे. आणि कमर्शियलमध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे कमर्शियलमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. सो सध्या नागपूर मला असं वाटतं की बेस्ट इन्व्हेस्टमेंटसाठी असू शकतं. बट मला सांगा की खूप वेळेस आपण असं पाहतो की कस्टमर्सची फसवणूक देखील होते प्लॉटमध्ये. जसं तुम्ही म्हटलात की प्लॉट बेस्ट इन्व्हेस्टमेंट असू शकतं. बट मी स्वतः असे केसेस पाहिलेले आहेत की ज्याच्यामध्ये एक प्लॉट जो असतो तो 4 लोकांना विकण्यात येतो. एका प्लॉट म्हणजे एका ग्राहकाला दिलेला आहे, दुसऱ्या ग्राहकाला दिलेला आहे. सो अशा केसेस कशा काय होतात, याच्यामध्ये लूपहोल कशा प्रकारे वापरतात, रेरामध्येही काही लूपहोल्स आहेत, त्याच्याबद्दल थोडंसं प्रेक्षकांना गाईड करा ना. बघा सर, पहिले होत होतं, आता याच्यासाठी नाही होत की तुम्ही जेव्हा तो रजिस्ट्री विक्री करायला जाता तर तुमचे आधार प्रिंट स्कॅन होतात. बर. की हा व्यक्ती आहे का बा, आहे की नाही. तर ह्या गोष्टी सर सहसा होत नाही नागपुरात. तर आता सहसा तशा प्रकार आहेत नाही, कारण का आता व्हायला तर कुठे काही होऊ शकते असं नाही म्हणजे 100% एकदम. पण क्लायंटने पण ह्या गोष्टी पाहायला पाहिजे की तुम्ही ज्याच्याकडून प्लॉट घेता त्याचं पण पहा. आणि प्लॉट घेतल्यानंतर तुमच्या नावावर त्याचं प्रॉपर्टी कार्ड पण बनवा, जसं की 7/12 आहे, तुमच्या प्रॉपर्टीचं टॅक्स आहे, या आखीव पत्रिका आहे. ह्या सर्व गोष्टी लोक काय करतात, फक्त प्लॉट घेतला शांत बसतात, कधी वर्ष 2-2 वर्ष जात नाही. पण असं नाही करायला पाहिजे ना. बाबा तुम्ही प्लॉट घेतला, तुमची ती जिम्मेदारी आहे, तर तुम्ही त्याचा टॅक्स वर्षाला टॅक्स भरा. 7/12 आता एन टॅक्स तर सरकारने बंदच केलं. तर हे जे आपलं ग्रामपंचायतचा टॅक्स असेल या म्युन्सिपल NMCचा टॅक्स असेल ते तुम्ही टॅक्स भरा, तर तुम्हाला कुठे काय असा त्रास होणार नाही. बरोबर. बाकी आता काही होऊ शकते असं नाही म्हणू शकत की 100% हे. गुंठेवारी पण असेल नागपूरमध्ये? हो ना, गुंठेवारी कायदा आहे ना. बर. आणि आता रिसेंटली तुमच्या नागपूरचे एक मंत्री आहेत, त्यांनी सांगितलं की गुंठेवारी आता आपण लिगलाइज करणार आहोत. हो, झालं. आणि त्याही म्हणजे गुंठेवारी देखील आपल्याला एखाद्याच्या नावावरती करतील, त्याच्यामध्ये काही त्रास होणार नाही. त्याचा फायदा तुम्हाला काय वाटतो होईल? नाही सर, जे जुने जे लेआउट होते त्यांना काही असं म्हणजे सँक्शन नव्हतं. मग आता आपले माननीय मुख्यमंत्री सरांनी, देवेंद्र फडणवीस सरांनी त्यांना कायदा आणला गुंठेवारीचा, आणि त्या गुंठेवारीच्या अंतर्गत सर्वांना RL मिळून आले. RL मिळून आले म्हणजे त्यांचे डिमांड भरतील, त्यांना रेग्युलाइज प्लॉट होतील. काम चालू झाले, त्यांचे अप्लिकेशनही झाले ऑलमोस्ट. बर. आता त्याच्यावर NMRD NIT काम करीत आहे. ओके. त्याची प्रोसेस कशी असते मला? त्याची प्रोसेस असं आहे की जे तुमचे जुनी जी विक्रीपत्र आहे त्याची एक झेरॉक्स तिथे त्यांना, त्यांचा आधार कार्ड आणि तुमचं म्हणजे जे काय KYC आहे ते, रजिस्ट्रीची एक प्रत, आणि जो नक्षा आहे तो, आणि एक झोन सर्टिफिकेट असते की हे कोणत्या झोनमध्ये आहे. येलो असते, ग्रीन आहे, पर्पल आहे, रेड आहे, तर ह्याची झोन सर्टिफिकेट तुम्हाला लागते. आणि त्या प्रकारे तुम्ही तिथं सबमिट करू शकता. एक 3,000ची पावती मिळते आणि त्याच्यानंतर तुमची प्रोसेस चालू होते. ज्यावेळेस ते म्हणजे तुमची डिमांड निघाल, ती डिमांड भरायची आहे, मग तुमचं रेग्युलाइज लेआउट म्हणजे प्लॉट तो रेग्युलाइज होऊन जाईल. मग त्या पद्धतीने तुम्हाला रोड, रस्ते, इलेक्ट्रिक जर सुविधा नसेल तर ते तुम्हाला सुविधा तिथे ते NMRD करून देतील. बरं. तुम्ही म्हटलात की झोन, वेगवेगळ्या कलरचे झोन असतात, तर मला झोन बद्दल थोडंसं गाईड करा की त्या लेआउटवरती कुठले कुठले झोन असतात, त्याचा कलर काय असतो, त्याचा मिनिंग काय असतो? झोन खूप मल्टिपल प्रकारचे असतात. येलो झोन म्हणजे येलोमध्ये पण 4 आहे, R1, R2, R3, R4. बरं. येलो कलरचा म्हटलं तो प्युअर रेसिडेन्शियल, पूर्ण रेसिडेन्शियल. त्याच्यावरती कधी कारवाई होऊ शकत नाही? नाही, असं नाही. तसं नाही म्हणताय मी. एक प्लॅनिंग तयार झालेली आहे नागपूरची की या गावामध्ये इतके खसरे
हे येलो राहतील रेसिडेन्शियल. आता प्रत्येक जर रेसिडेन्शियल झालं तर इंडस्ट्रीज जायच्या कुठे, म्हणून काही पण त्यांनी मग पर्पल दिलेला आहे इंडस्ट्रीयलसाठी. काय बा हा भाग जो आहे लेफ्टवाला भाग या गावाचा इतका पार्ट हा आम्ही इंडस्ट्रीयल देऊ. मग इंडस्ट्री पण झाली, मग तुमचे प्लॉट पण झाले रेसिडेन्शियल. मग समजा आता काही फायर ब्रिगेडचं काही बनवायचं आहे तर याच्यासाठी रेड झोन पण लागते, या पोलीस स्टेशन बनवायचं आहे, या ग्रंथालय बनवायचे, या काही असेल शाळा बनवायचे, त्या कुठं जाणार. मग त्याच्यासाठी एक रेड झोन पण असते, रिझर्व असते ते. ओके. सो येलो जो आहे तो रेसिडेन्शियल असते. रेड आहे हा पर्पल हा इंडस्ट्रीयल साठी असते. इंडस्ट्रीयल आपण इंडस्ट्रीज टाकू शकतो त्याच्यामध्ये. आपला रेड जो आहे त्याच्यामध्ये जो रिझर्वेशन असते, म्हणजे फायरचं रिझर्वेशन असते, शाळा असू शकते, प्लेग्राऊंड असू शकते, कशाचं पण रिझर्वेशन असू शकते, ते सरकार ठरवेल. आणि ते ठरवलेलं आहे त्यांनी की बा इथं ह्या खसऱ्यामध्ये ही रिझर्वेशन आहे एवढ्या एकरमध्ये, तर ते सरकार ठरवेल. असे खूप साऱ्या प्रकारचे रिझर्वेशन. ग्रीन म्हणजे ॲग्रिकल्चर, तिथं शेतीच होणार, कारण शेती पण आवश्यक आहे ना सर. कारण आपला जो भारत देश आहे कृषीप्रधान देश आहे. आज पण 60% लोक त्याच्यावर अवलंबून आहे. बरोबर, असं आहे. सो ग्रीन, रेड, पर्पल आणि येलो, 4 कलरचे कलर कोड असतात. त्याच्यामध्ये तुम्ही मला सांगितलं येलोमध्ये R1, R2, R3, R4 असतं. त्याचं काय मिनिंग होतं नेमकं? R1 हे काय नाही सर, R1, R2 म्हणजे काय आहे की त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटला चार्जेस नाही भरावं लागेल. अच्छा. R3 म्हणजे गव्हर्नमेंटला चार्जेस भरावं लागते. बाबा तुझं रेसिडेन्शियल आहे पण तुला इतके चार्जेस भरून मग हे भेटेल. म्हणजे त्यात मंत्रालय जायची आवश्यकता नाही. जे लोकल अथॉरिटी आहे ते तुम्हाला तिथं पैसे भरून म्हणजे तुम्हाला ते सँक्शन देतात. बरोबर. त्याच्यामध्ये असं काही एक्स्ट्रा वेगळं काही नाही आहे की जसं झोनिंग चेंज करणे हा वेगळा पार्ट असते. बरोबर. आणि आता एक आमच्या इंडस्ट्रियल लेआउटमध्ये पण एक असं आहे की जर कोणाला उद्योग टाकायचा आहे आणि इंडस्ट्रियल लेआउट जर सँक्शन आहे त्याला सरकारतर्फे स्टॅम्प ड्युटी माफ असते. बरं. स्टॅम्प ड्युटी माफ असते, त्याला स्टॅम्प ड्युटी लागत नाही. खूप कमी लोकांना हे माहिती आहे. स्टॅम्प ड्युटी लागत नाही. जसं प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे खूप लोकांना माहीत नाही की ते पहिलं जर घर असेल तर त्यांना स्टॅम्प ड्युटी लागत नाही. 1000 GST पण लागत नाही. 1000 रुपये भरायचे आहे त्यांना घर मिळते. या स्कीम्स ज्या आहेत त्या प्रधानमंत्री आता नागपूरला 2-3-4 अशा स्कीम चालू आहे आणि अजून नवीन येतील पण नागपुरात. कारण नागपूरला त्याची पण आवश्यकता आहे सर. कारण गडकरी साहेबाचं एक स्टेटमेंट आहे की सर्वांना घर मिळावं. तर त्याच्यामधला हा एक त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे की सर्वांना घर मिळायला पाहिजे, म्हणून त्यांना ते पण जास्त जोर देतात प्रधानमंत्री आवास योजनेवर. आमच्या नागपूरला पण चालू आहे 2-3 ठिकाणी. बरं, मला एक जनरल प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आपण नेहमी पाहतो की रेंटल लीड जे आहे ते कमी राहतं. 2-3% रेंटल लीड आपल्याला कुठल्याही प्रॉपर्टीमध्ये मिळतं जर रेसिडेन्शियल प्रॉपर्टी असेल तर. पण तरीही लोक फ्लॅटमध्ये काय इन्व्हेस्टमेंट करतात मग? सर फ्लॅट म्हणजे हा फ्लॅट नाही राहत, हा त्यांचा इमोशनल टच राहते, त्यांचा जीव लागलेला राहते. कारण प्रत्येक माणसाचं स्वप्न जरी नसेल पण बाईचं एक घरी राहणारी बाईचं एक स्वाभाविक आहे की तिला घर पाहिजे आणि स्वतःचं पाहिजे. बरोबर आहे. कारण ती भाड्याच्या घरापासून कसं आहे कधी पण खाली कर, कधी रेंट. मी तर म्हणलं EMI भरा, रेंट भरण्यापेक्षा EMI भरलेलं कधी चांगलं असते. जर स्वतःच्या राहण्यासाठी पाहिजे असेल तर तो घरची इन्व्हेस्टमेंट चांगली आहे. आता कोणाकोणाचं समजा प्लॉट घेऊन बांधणं थोडं मुश्किल जाते नागपूर जशा सिटीत, तर तुम्हाला वाटते की त्यांनी फ्लॅटमध्ये जावं. मग ज्याला राहायचंच आहे, कारण प्लॉट घेऊन बांधणं आज खूप कठीण आहे की कन्स्ट्रक्शन कॉस्ट खूप महाग आहे जास्त आहे आणि दिवसेंदिवस ते अजून वाढतच चाललेली आहे. बरोबर आहे. तर मला वाटते की बा त्यांनी फ्लॅटमध्ये जावं, कारण 8-8.5% व्याजाने होम लोन मिळून जाते. इकडं त्याला टॅक्स पण बेनिफिट होते आणि स्वतःचं घर पण होते. रेंट देण्यापेक्षा EMI देणं कधी चांगलं. इन्व्हेस्टमेंट पर्पजसाठी नाही पाहत येणार. नाही, इन्व्हेस्टमेंट पर्पजनी फ्लॅटमध्ये नाही करायला पाहिजे. अगर वेल्थ क्रिएट करायची आहे तर त्यांनी ओपन प्लॉट्समध्ये जायला पाहिजे. पण त्याच्यातही चांगलं लोकेशन आणि टायटल क्लिअर. कारण लोकेशन जर चुकली तर सर्व चुकते. भलाही तुमचं टायटल जरी क्लिअर असेल पण लोकेशन जर चुकली तर तेवढं वर्ष जीवनाचे तुमचे पैसा आणि टाइम दोन्ही जाते. बरोबर. लोकेशन चुकली म्हणजे नेमकं काय, की काय काय गोष्टी पाहायला पाहिजेत की एक राईट लोकेशन. प्लॉट घ्यायच्या वक्ती तर बेसिक म्हणजे इन्फ्रा तिथं डेव्हलप्ड आहे का, काय कनेक्टिव्हिटी आहे, भविष्यात तिथं काय येणार आहे आणि किती वर्षात येणार आहे. हो येणार आहे, मी म्हटलं का येणार आहे 10 वर्ष 50 वर्ष, पण त्याला अर्थ नाही सर. की समजा इकडे 10 वर्षात इकडे काही लेफ्टला काही येत असेल आणि 5 वर्षात जर राईटला काही येत असेल तर मी तर म्हणले का राईटला तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. 2 गुंठे घेण्यापेक्षा 2000 स्क्वेअर फीट 1000च घ्या, पण राईट इन्व्हेस्टमेंट म्हणजे राईट लोकेशनला घ्या. तर तुमचं
जास्त काय काय गोष्टी पाहायला पाहिजेत जर एखादी प्रॉपर्टी प्लॉट मला घ्यायचा आहे, आजूबाजूला काय काय गोष्टी पाहायला पाहिजेत? आजूबाजूला सर सर्वात पहिले ते तिथं पाहायला पाहिजे की कनेक्टिव्हिटी काय आहे, तिथं काय येणार आहे भविष्यामध्ये, काय एक्सप्रेसवे येणार आहे का, हां, या कोणता मोठा प्रोजेक्ट येणार आहे का, ह्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर तुम्ही ऑब्वियसली तिथे इन्व्हेस्टमेंट करू शकता. हां, फक्त तुम्हाला कनेक्टिव्हिटी पाहायची आहे आणि डेव्हलपमेंट ग्रोथ पाहिजे आहे तिथं, का तिथं काय आहे आणि काय येणार आहे. कारण जिथं आलेलं आहे तिथं ग्रोथ व्हायची चान्सेस कमी आहे, पण जिथं काही नाही आहे आणि आता जसं आता समृद्धीचं सर्व मागच लागले आहे, आता काही दिवसांनी नागपूर गोवा शक्तीपीठच्या मागं लागतील, तर त्या पद्धतीनं क्लायंटनी पण बघायला पाहिजे की बा नागपूरपासून किती जवळ घेता येईल, जेवढं जवळ घेता येईल तेवढं त्यांनी इन्व्हेस्टमेंट करावं. सर, एक मला तुम्हाला विचारायचं आहे, जस्ट एक माझ्या मनामध्ये एक प्रश्न येतोय की आपल्याला कस्टमर्सचे राईट्स असतील, कस्टमरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे रेरा आहे, पण खूप वेळेस बिल्डर्सलाही काही प्रॉब्लेम्स येत असतील, त्यांनाही काही डिफिकल्टीज अडचणींना सामोरं जावं लागत असेल, तर बिल्डर अशा वेळेस कुठे जातो? बघा सर, नागपूर म्हणजे भारतामध्ये एक संस्था आहे नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल. बरं. तसं आमच्या नागपूरला पण विदर्भाला एक नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल एक संस्था आहे अंडर द एजिस ऑफ मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग. तर त्याच्यामध्ये नागपूरला पण ऑफिस आहे. तर त्याच्यामध्ये घनश्यामभाऊ डोकणे पाटील सर आहे, ते व्हाईस प्रेसिडेंट आहे पुरे महाराष्ट्राचे, आणि प्रेसिडेंट विदर्भाचे प्रेसिडेंट आहे डॉक्टर कुणाल पडोले. बरं. यांच्याकडे कोणतेही प्रश्न घेऊन जा बिल्डरचे, ते हे खूप ताकदीनं त्याच्यावर सोल्युशन आणतात सरकारकडून, कोणता सरकारी डिपार्टमेंट असो या पॉलिटिकल काही असो, तर हे खूप लवकरात लवकर सॉल्व्ह करतात. आणि मॅक्झिमम आता येणे वगैरे जे यांनी बंद केले, रेरामध्ये GST लागत होती, ते पण हे जे केले हे नरेटकोची संस्थांनी केलेलं आहे. बरं. ते हे नागपूरचे आमच्याकडे 2 जे आहे आमचे भाऊस म्हणता येईल, ते खूप ताकदीनं काम करतात. बरं. जसं महाराष्ट्राला भेटले आहे देवेंद्र फडणवीस सर मुख्यमंत्री आमचे, आणि गडकरी सर, नितीन गडकरी सर पण आहे, अजून चंद्रशेखर बावडकर सुरेश सर पण आहे. ते ज्या पद्धतीने नागपूरला डेव्हलप करून आले, ज्या पद्धतीने फंड आणून आले, इतक्या फास्ट ग्रो करून आले, त्या पद्धतीने कोणती सिटी ग्रो नाही होऊन आली सध्या. तर नागपूरला जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करून आले. बरोबर. तर माझं एकच म्हणजे आहे की नागपूरला यावं. जसे बिल्डरच्या काही समस्या आहेत तर आमची नरेटको पण संस्था आहे, आणि नागपूर सेफ आहे, आणि नागपूरला जास्त सेफ म्हणजे सेफ तर आहेच, कधी काही पुराचा असा धोका नाही आला, असा काही म्हणजे आतंकवादीवाला काही असा मॅटर नाही आला, खूप सेफ आहे नागपूर. इन्व्हेस्टमेंट पर्पजसाठी सेफ आहे. हो. मला सर तुम्हाला पुढे असं विचारायचं आहे की तुमचं रिअल इस्टेटमधलं करिअर कसं काय सुरू झालं, तुम्ही इकडे कसे काय वळालात? सर, याच्यामध्ये रिअल इस्टेटचा असा काही कोर्स नाही आहे. ह्याच्यात लोक प्रत्येक जसं तुम्हाला CA व्हायचं आहे, डॉक्टर आहे, त्याच्यात चॉईस असते. बरोबर. याच्यात बाय चॉईस नाहीत, याच्यात बाय चान्स येऊन जातात लोक. म्हणजे मोका भेटला तुम्ही एंट्री व्हा. कारण हा एक सेक्टर असा आहे का ज्याच्यात कमी शिक्षणामध्ये, कमी वेळामध्ये तुम्ही चांगले पैसे जर कमवू शकता, तर रिअल इस्टेट असा एक सेक्टर आहे. मेहनत खूप लागत असेल सर. मेहनत तर प्रत्येक गोष्टीत आहे. तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये तुम्हाला आयतं काहीच नाही भेटणार. मेहनत तर तुम्हाला प्रत्येक सेक्टरमध्ये करायची आहे. पण या सेक्टरमध्ये जरा तुम्हाला हे जर जमलं तर तुम्ही कमी वेळात खूप काही पोटेन्शियल अर्न करू शकता. याच्यात म्हणजे चांगली वेल्थ तुम्ही क्रिएट करू शकता. आणि नवीन पिढीला तर माझं एकच सांगणं आहे की जास्तीत जास्त लोकांनी रिअल इस्टेटमध्ये यावं. याचं कारण असं आहे की 2030मध्ये 1 ट्रिलियन इकॉनॉमी आपली जाणार आहे. म्हणजे मला वाटते की आता भारताची जे GDP आहे ते 4 ट्रिलियनच्या आसपास आहे, आणि 2030पर्यंत 1 ट्रिलियन तर फक्त रिअल इस्टेट देईल. जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये यावं. तुमची जर्नी कशी सुरू झाली? सर, माझी तर 2006 पासून जर्नी आहे. असंच एक आमचे मित्र भेटले, त्यांनी म्हटलं का मी पण करतो, तू पण कर. तर आम्हाला वाटलं का माझ्यानी, पहिले तर माणूस हेच म्हणते की माझ्यानी तर नाही जमणार आहे, पण म्हटलं नाही जमणार काही हरकत नाही. मी 6 महिने फक्त रिसर्च केलं की बघ आता होते का, आपल्याला जमणार का. तर मग मी स्वतः त्याच्याकडे गेलो आणि त्याला म्हटलं पण मला पण आता तुमच्याकडे तुझ्यासारखं करायचं आहे. तर तो म्हणाले ठीक आहे. तर मी त्याच्यासोबत राहिलो एक 4-6 महिने. मग मला खूप साऱ्या गोष्टी शिकण्यात आल्या आणि मी त्या करून घेतल्या. म्हणजे तो नाही पण म्हणत होता तर मी त्या करत होता. मी बरोबर जाणं, शिकणं, पाहणं. तर त्यातून ती सुरुवात झाली. 2006 पासून सुरुवात केली सर. आणि मग स्वतःचं 2010-12 पासून सुद्धा चालू केलं मी. आता एक नवीन फर्म पण चालू केलेली आहे. बरं. त्याला 2 वर्ष झाले. बरं. तर अशी सुरुवात आपली जीवनाची 2006 पासून झाली सर. रिअल इस्टेटमुळे तुमच्या आयुष्यामध्ये काय गोष्टी तुम्ही शिकलात? रिअल इस्टेटमध्ये सर कमी वेळात जर वेल्थ क्रिएट करायची आहे आणि मार्केटमध्ये जर नाव करायचं आहे
तर एक तर तुमचं रिअल एस्टेटमध्ये ट्रस्ट व्हॅल्यू खूप पाहिजे. क्लायंट जर बनवायचे असेल तर तुमचं मेन आहे ट्रस्ट. तुम्ही जर ट्रस्ट जिंकू शकले, मन जिंकू शकले, तर तुम्ही माणसाच्या खिशातून पैसे काढू शकता. कारण हा एक महत्त्वाचा फॅक्ट, तुम्ही ट्रस्ट जर त्याचा जिंकला नाही ना, तर तुम्ही त्याला 10 रुपयाचाही प्लॉट नाही देऊ शकत. आणि जर करोडो विकायचे असेल तर तुम्ही ट्रस्ट त्याला जिंका. तर तो तुमच्याकडूनच प्रॉपर्टी घेईल. 100मध्ये मार्केट जरी असेल तर घेऊन तो तुमच्याकडूनच. असं एखादं कस्टमर तुमचं आहे की ज्याचं तुमच्याकडे खूप ट्रस्ट आहे? असे माझ्याकडे खूप सारे क्लायंट आहे सर, ते माझ्याशिवाय प्रॉपर्टी घेतच नाही. बरं. म्हणजे मी त्यांना काही पण दिलं तरी ते घेतील. हा ट्रस्ट आहे. कारण हा ट्रस्ट कसा बिल्डअप केला मी म्हटलं म्हणून नाही, हिस्ट्री. ते माझी हिस्ट्री किंवा त्यांच्यासोबत केलेल्या आर्थिक व्यवहाराची हिस्ट्री, या हिस्ट्रीनुसारच तो वेल्थ क्लिअर आणि त्यांचा जो ट्रस्ट आहे तो क्रिएट झालाय सर. तो क्रिएट झाला, बनवल्या गेलेला नाही, क्रिएट झाला. म्हणजे बनवला हा वेगळा गोष्ट आहे. असं एखादं एक्झाम्पल सर 2014-15 मध्ये एक मुलगा होता की त्यांनी माझ्याकडून प्लॉट घेतला. प्लॉट घेतल्यानंतर त्याचे बाबा 3 महिन्यात मरण पावले. आणि तो माझ्याकडे आला रडत की दादा माझ्यासोबत अशी अशी घटना घडली, मला प्लॉट कॅन्सल करायचा आहे. तर त्याला म्हटलं नको दादा, तू प्लॉट कॅन्सल नको करू, तुझा जर हा चान्स चुकला तर तू याच्यानंतर प्लॉट नाही घेऊ शकणार, हे लक्षात घे. कारण तो हातमजूर होता. तर त्याला मी हिंमत दिली. त्याला वाटलं का जेव्हा तुझ्याकडे पैसे येतील दादा तेव्हा तू रजिस्ट्री करून घे. तर तो म्हणे मी विचार करून सांगतो. शेवटी मी त्याच्याकडून पैसे नाही घेतले. मग त्याने वर्षभराने मला पैसे आणून दिले, त्याची विक्री झाली. त्याने जो 5 लाख रुपयाचा प्लॉट घेतला होता, आज तो 28 ते 30 लाख रुपयाचा आहे. आणि याच्यानंतर त्यांनी माझ्याकडून 3 प्लॉट घेतले आणि आता एक मुद्दा प्लॉट घेणार आहे तो. म्हणजे तो हातमजूर पोरगा आहे. बरोबर. आणि आता त्याच्याकडे जर कोणी क्लायंट असेल तर तो माझ्याकडेच आणतो. हा सर ट्रस्ट बनवलेला आहे, म्हणजे क्रिएट केलेला आहे. बरोबर. हा का मी त्याला सांगितलं या असं केलं असं नाही, हा ट्रस्ट ॲटोमॅटिकली क्रिएट झालेला आहे. म्हणून तो कुठे काही असे माझ्याकडे भरपूर क्लायंट आहे, पण आता ती वेळ नाही इतक्या लोकांना सांगायची. ते एका क्लायंटचं मी तुम्हाला अनुभव सांगितलं की त्याच्या अशी घटना झाली आणि याच्यातून तो माझ्या प्रत्येक म्हणजे कुठं लेआउट असेल या कुठं काही प्रॉपर्टी तो माझ्याकडूनच घेतो. बरं. एखादा सेटबॅक आला तुम्हाला करिअरमध्ये तुमच्या? हो, येतात कधी कधी. एखादी चुकीची डील झाली किंवा एखाद्या कस्टमरला मे बी त्याच्या एक्सपेक्टेशन्स नुसार आपल्याला काम नाही करता आलं, असं होते ना सर कधी कधी. जसं आता क्लायंटला आम्ही एक फ्लॅट विकला होता 2 BHK. त्याला म्हणजे कॉमन एरियामध्ये जे आपलं टॉयलेट असते ते त्याला इंडियन सीट पाहिजे होती. ते चुकीने मास्टर बेडरूमला चालण्यात गेली. अरे बापरे. आणि इकडे कन्स्ट्रक्शनची साईट चालू होती. तो बाहेरगावचा क्लायंट होता. तर त्याच्यामध्ये ते झालं तर एक 35,000 रुपयाचा लॉस आमचा झाला तिथे. पण त्याच्यानंतर आम्ही जो लॉस त्याला भरून दिला त्याच्यानंतर त्याने पण मला 2 क्लायंट दिले. त्याच्यातून आमचं एक रिकव्हरी झाली. पण म्हणजे त्यात का लॉस झाला असं नाही, थोडंसं त्या काला 3-4 महिन्याकरता झाला 35,000 रुपये लॉस होता. पण त्याने 2 क्लायंट दिले तर आमची ती भरपाई निघून गेली. बरोबर. हा, कारण हे जर मी केलं नसतं तर त्यांनी मला 2 क्लायंट नसते दिले. बरोबर आहे. तर कधी कधी होते असं. त्यातूनही चांगले पॉझिटिव्ह जर विचार केला तर त्याच्यातून मार्ग निघतात. बरोबर. सो मला आता असं काही मुद्दे तुम्हाला विचारायचे आहेत की सपोज एखादा नवीन व्यक्ती रिअल इस्टेटमध्ये येतोय आणि त्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर त्याने काय 3-4 गोष्टी आहेत ज्या पाहिल्या पाहिजेत आणि त्यानंतर इन्व्हेस्टमेंटकडे आला पाहिजे? सर, नवीन कोणी क्लायंट असेल तर त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे, त्याच्या बजेट. त्यांनी पहिले बजेटवर फोकस करावं, मग लोकेशनवर फोकस करावं. किती बजेट पाहिजे बरं कमीत कमी? सर बघा, आता चांगल्या जर एरियामध्ये एक ग्रोथ जर चांगल्या एरियात ते 15-20 लाख रुपयापासून त्याला चांगलं लोकेशनवर भेटू शकते आजच्या स्थितीत. मी 2026चं बोलत आहे, कारण हा ब्रॉडकास्ट आता कंटिन्यू चालतच राहील. तर 2030चा नाही. जर आज जर 2026 जर त्यांनी घेतला तर आज जर 20 लाखाचा जो मी प्लॉट सांगत आहे तुम्हाला, तो 30 पर्यंत तो 50 खोक्याचा जाईल, म्हणजे 50 लाखाचा जाईल. तर अशा 20 लाख म्हणजे त्यांनी पहिले बजेट फोकस करावं, मग लोकेशन फोकस करावं, मग टायटल लीगवर क्लिअर करा. मग जे काही त्याच्या रेरा आहे, जे काही आहे, ह्या गोष्टी क्लिअर करून मग सावधानपूर्ण विचार करून घाई न करता मग त्यांनी प्लॉट घ्यावं. बरोबर. रेराचा खरं फायदा होतो का? होतो ना सर. याच्यामध्ये तुम्हाला टायटल सर्च जे आहे क्लिअर, हे तुम्हाला एक सर्च म्हणजे क्लिअर होऊन जाते. म्हणजे रेरा रजिस्टर्ड जर तो प्लॉट असेल तर तिथे टायटल्स जो आहे ते क्लिअर असणार. आणि तुम्ही बँक लोन जर घेतलं तर फारच चांगलं. सो 20 लाखामध्ये तुम्हाला बँक लोनचं ऑप्शन मिळालं तर फक्त 4 लाख रुपये 20% जरी आपण इन्व्हेस्टमेंट केली तरी देखील बाकीचं 15-16 लाख रुपये तुम्हाला चांगलं लोन देते बँक. 10 लाख देते बँक. किंवा तुम्ही 50% डाऊन पेमेंट द्या, 50% लोन घ्या,
कारण तुम्ही लोन 50% घ्या, 70%, 80% प्रोसेस तीच आहे बँकेची. कारण बँक पूर्ण लिगल टायटल सीजर 50 जे सोर्स कुठून आले डॉक्युमेंट सर्व सर्च करते. बरोबर. एखाद्या व्यक्तीला जर लॉंग टर्म वेल्थ क्रिएट करायची आहे रिअल इस्टेटमध्ये तर स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे? सर लॉंग टर्म जर क्रिएट करायची असेल तर तो त्यांनी प्लॉटमध्ये इन्व्हेस्ट म्हणजे थोडंसं लोकेशन म्हणजे समजा आता 20 लाखाचं इथं 2 गुंठे होत असेल तर मला वाटतं की त्यांनी 4 गुंठे घ्यावं, थोडं दूर जाऊ, तरी त्याला लॉंग टर्ममध्ये ग्रोथ चांगली मिळेल. आणि माझं म्हणणं असं आहे की समजा जर तुमच्याकडे एक इन्व्हेस्टमेंट आहे, समजा मोठी इन्व्हेस्टमेंट 50 लाख, 60 लाख, 70 लाख, 1 करोडपर्यंत, तर माझं सजेशन हे राहील प्रत्येकाला की एका ठिकाणी नको गुंतावं तुम्ही. मल्टिपल लोकेशन त्याचे 10 भाग करा या 5 भाग करा. इकडे 2 गुंठे घ्या, तिकडे 10 लाखाचे, तिकडे 15 लाख, असे मल्टिपल इन्व्हेस्ट. म्हणजे कुठं जर काही आलं आणि समजा आता आवश्यकता आपल्याला पडली, कारण प्रॉपर्टी माणूस त्याच्यासाठी घेते कधी मला इमर्जन्सी आली तर तो विकला गेला पाहिजे. नाही तर एक मराठीत कहावत आहे की पाहायला गेले तर भेटत नाही आणि विकायला गेले तर विकत नाही, आहे की नाही. तर असं मल्टिपल ठिकाणी जर, कारण मी जे इन्व्हेस्टमेंट करतो सर मल्टिपल ठिकाणीच करतो. भले छोटे छोटे करील पण मल्टिपल करील, कारण मल्टिपल केलं कधी चांगलं. कारण 1 धोका देईल, 2 धोका देईल, पूर्ण कसं की नाही विकणे जाईल कुठं ना कुठं. म्हणजे ते वेळ आपल्यासाठी निघून जाते. मग बरोबर. कधी ईस्टला करा, कधी वेस्टला करा, कधी साऊथला करा. प्रत्येक ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट छोटी छोटी केली, जसं 1 गुंठे केलं, कधी 1.5 गुंठा केलं, असं जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करी तर मला वाटतं की चांगलं होईल ते. बरोबर. एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की एक लास्ट मेसेज तुम्ही ऑडियन्सला काय द्याल? सर लास्ट मेसेज ऑडियन्सला हे देईल की तुम्ही जे थांबला असेल प्रॉपर्टी मी विचार करून घेईल तर आता थांबा नको, कारण ही वेळ आता थांबण्याची नाही आहे. ही वेळ आता इन्व्हेस्टमेंट करून थांबण्याची आहे. बरोबर. थांबा, पण इन्व्हेस्टमेंट करून थांबा. बरोबर. कारण ही नागपूर ज्या पद्धतीनं धावण्याच्या प्रगतीवर आहे याच्यापेक्षा मला वाटते की दुसरी सिटी नाही. कारण नागपूरमध्ये आता इन्व्हेस्टमेंट हब झाला आहे. आपण म्हणत होतो की नागपूर फक्त ऑरेंजस आहे, टायगर आहे, कॅपिटल आहे, असं नाही. आता IT साठी झालं, ॲव्हिएशन सेक्टर झालं, या डिफेन्सवाल्यांनी सुद्धा इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे 2700 कोटी रुपयाची. अडानीने 70,000 कोटी इन्व्हेस्ट केलेले आहे. तर अशा मोठमोठ्या कंपन्या, रिलायन्स आहे, अडानीनी आहे, अशा मोठ्या खूप कंपन्या आहे की नागपूरमध्ये इन्व्हेस्टमेंट हब झालेला आहे. बरोबर. जेव्हा ते लाखो अरबो रुपये इन्व्हेस्ट करतात तर त्यांचं काही तर त्याच्या मागचं मोठं असेल. बरोबर. तर आपण 5-10 लाखासाठी काही थांबायचं नाही, आपण इन्व्हेस्टमेंट करा आणि मग थांबा. फक्त लोकेशन चुकवू नका. लोकेशन जर चुकली तर तुम्ही मागे जाल, कारण लोकेशन चुकवायची नाही. लोकेशन हीच म्हणजे भविष्याची पायरी म्हणजे लोकेशन आहे. बेस्ट 3 लोकेशन मला सांगा आता नागपूरमध्ये बेस्ट लोकेशन जर पाहायचं असेल तर मी वाटतं की वर्धा रोड फर्स्ट रेफरन्स राहील. वर्धा रोड ज्या बाजूला एअरपोर्ट आहे, समृद्धी एक्सप्रेस आहे, तो पण रोड चांगलेला आहे. एक उमरेड रोड पण खूप चांगला आहे. हिंगणा पण चांगला मोठा बूस्ट करत आहे. काटोल रोड पण चांगला बूस्ट करत आहे. वर्धा रोड फर्स्ट नंबरला आहे. उमरेड रोड हो. आणि तिसरा आहे हिंगणा. हिंगणाकडे नवीन नागपूर आहे. 3 लोकेशन बेस्ट असतील. आणि काटोल रोड पण आहे. काटोल रोड पण चांगला इन्व्हेस्टमेंट करा, कारण काटोल रोडला आता मेट्रो पण सँक्शन झालेला आहे आणि चांगलं गोरेवाडा झू आहे, मोठं एशियाचा लार्जेस्ट झू आहे, तर टुरिस्ट जास्त येतील तिकडे. ओके, ग्रेट. मला शेवटला तुम्हाला काही रॅपिड फायर क्वेश्चन्स विचारायचे आहेत. एखाद्याला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्याचा प्लॉटमध्ये इन्व्हेस्टमेंट जास्त सेफ असेल की फ्लॅटमधली सेफ असेल? सर प्लॉट जर त्याचा फर्स्ट बायर असेल तर त्यांनी प्लॉट घ्यावं, आणि त्याला एंड युजर असेल आणि त्याला घर राहायचं असेल तर त्यांनी फ्लॅट घ्यावं. ओके. प्लॉटमध्ये काही रिस्क कमी असते, आहे का नाही, आणि त्यात होम लोन पण भेटते, टॅक्समध्ये बेनिफिट होते. दोन्ही इकडे फ्लॅटमध्ये पण होतं, प्लॉटमध्ये होतं, पण वेल्थ क्रिएट प्लॉटमध्ये जास्त होते. करेक्ट. रेंटल इन्कम की ॲप्रिसिएशन? लॉंग टर्म मध्ये जास्त पैसा कुठे? लॉंग टर्म ॲप्रिसिएशन रेंटलपेक्षा. ओके, हां, ग्रेट. प्री लॉन्च प्रॉपर्टीज की रेडी पोझिशन? रिस्क वर्सेस रिटर्न मध्ये काय निवडाल? प्री लॉन्च मध्ये सर रिस्क जास्त असते, पण त्याचं रिवॉर्ड पण जास्त असते. आणि रेडी पोझिशन मध्ये काय रिस्क कशी काय जास्त असते प्री लॉन्च मध्ये? रिस्क म्हणजे असं आहे की प्रोजेक्ट जर डिले झाला, या फायनान्स कमी पडलं, या बिल्डरला काही झालं, या प्रोजेक्टला काही झालं, तर हे रिस्क आहे सर. रेडी पोझिशन मध्ये काय तुम्हाला मार्केट टू मार्केट रेट द्यावं लागेल. आणि प्री लॉन्चिंग मध्ये काय 20-30% थोडं कमी याच्यात भेटते. तर हा एक 20-30% पर्यंत डिफरन्स होतो. हो, येस होते. बरं. कमर्शियल प्रॉपर्टी की रेसिडेन्शियल? स्टेबल इन्कम कुठे मिळतो? स्टेबल इन्कम तर सर कमर्शियलला जास्त राहील. तुम्हाला अगर रेग्युलर इन्कम घ्यायची आहे तर तुम्हाला कमर्शियलला जास्त इन्कम भेटेल, पण ते इन्व्हेस्टमेंट पण जास्त असेल. ओके. स्मार्टर मूव कुठला असेल? लोन घेऊन इन्व्हेस्टमेंट करावी की फुल कॅश मध्ये करावी?
सर माझ्या मते तर लोननीच घ्यायला पाहिजे. कारण समजा आता 1 करोडचाही प्रॉपर्टी घेतो म्हटलं तर तुम्हाला 20% देणं आहे, 80% बाहेरून पैसे घेणं आहे, 8.5% व्याज भेटते आहे का नाही वर्षाचं. तर मला वाटते का लोन स्मार्ट वेनी घ्यायला पाहिजे स्मार्ट वेनी. ओके, ग्रेट सर, थँक्यू सो मच तुम्ही आज बोल मराठीला टाईम दिला. नागपूर कशा प्रकारे डेव्हलप होतं आहे, नागपूरमध्ये इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टीज काय असतील, नागपूरमध्ये फ्युचरमध्ये काय ग्रोथ प्लॅन असू शकतात त्याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं. तुम्ही प्लॉटपासून कमर्शियल रेसिडेन्शियल त्याच्याबद्दल सगळ्यांना इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मी प्रेक्षकांनाही सांगेल की जर तुम्हाला नागपूरमध्ये काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तुम्ही नागपूरमधले विदर्भातले आहात किंवा तुम्ही इवन दुसऱ्याही महाराष्ट्रातल्या भागातले असाल, पण तुम्हाला तुमचा पैसा योग्य ठिकाणी गुंतवणूक करायचं असेल, पुढच्या 3-4 वर्षामध्ये 3x 4x रिटर्न्स तुम्हाला मिळवायचे असतील, तर नागपूर आजच्या घडीला बेस्ट तुमचं इन्व्हेस्टमेंट लोकेशन असू शकतं. आणि जर तुम्हाला अजून काही सल्ला हवा असेल, डिटेल्स हवे असतील, तर मी सरांचे डिटेल्स जे असतील, कॉन्टॅक्ट डिटेल्स, इंस्टाग्राम डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवणार आहे. तुम्ही तिथून त्यांना कॉन्टॅक्ट करा, रीच आउट करा. त्यांची टीम तुम्हाला योग्य तो सल्ला डेफिनेटली देतील. थँक्यू सो मच सर. थँक्यू. तुम्ही मला बोलवलं त्यासाठी फार 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 धन्यवाद तुमचा.